आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज। नागपूर विभागातील ब्रह्मपुरी नागभीड महामार्गानंतर दरम्यान 8 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। एका वळणाला मुख्य ट्रॅकची जोडण्याचं काम सुरू आहे। गोंदिया नागभीड बल्लारशाह ही महत्त्वाची पॅसेंजर आणि छत्तीसगड त्याचप्रमाणे दक्षिणेमध्ये जाणाऱ्या जलद गाड्या प्रभावित झाल्यात, त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात। बुलढाण्याच्या मेहकर शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। मेहकर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर मेहकर शहरातील आपला दवाखान्यामध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतं। गुडघाभर पाणी साचल्याने सेवा विस्कळीत झाली। नागरिकांच्या सुविधेसाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले शासनाचे। चंद्रपूरच्या सिंदेवाहीतील जाटलापूर या गावाजवळ रानटी हत्तींच्या हल्ल्यामध्ये एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला। मारुती मसराम असं त्यांचं नाव असून सकाळी शौचासाठी शेतालगत गेले असताना ही घटना घडली आहे। याबाबत माहिती मिळताच वन विभाग पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। यवतमाळच्या वाघाडी नदीपात्रामध्ये नगरपालिकेने बेकायदेशीरपणे उत्खनन केलाय, असा आरोप विदर्भ विकास आघाडीचे संयोजक शैलेश ठाकूर यांनी केलाय। या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली।